आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता ठाण्यामध्ये उमटतायत। ठाण्यातील टेंभी नाका येथे आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा युवा सेनेकडून निषेध करण्यात आला। आदित्य यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। आदित्य यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। साताऱ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या लोकसभेच्या अनुषंगाने दौरे सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर जयंत पाटील देखील दौऱ्यात सहभागी झाले। आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह जयंत पाटील यांची जावळी तालुक्यातील केळघर येथून बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळेस महाविकास आघाडीतील पक्षाचे कार्यकर्ते या बैलगाडी मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले। केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवबाठा गटाच्या नेत्याच्या भेटीला पोहोचले। नारायण राणे यांनी माजी आमदार गणपत कदम यांची भेट घेतली। राणेंनी विचारपूस केल्याने कदम यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। 5 दिवसांपूर्वी गणपत कदम अपघातात बचावले होते। राजापूर मतदारसंघात कदम यांचं वर्चस्व आहे। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कदम आणि राणे यांच्या भेटीनंतर राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। निलेश लंके यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दिव्यांग बांधवांच्या हस्ते निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मोठी रॅली न काढता साधेपणाने निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांची मने जिंकली। निलेश लंकेंचं मतदारसंघातून कौतुक केलं जात आहे। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली। एकीकडे डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे मेळावे होत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याने त्या मेळाव्यांकडे पाठ फिरवत असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे मंगळवारी तडकाफडकी धुळे दौऱ्यावर आले। लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीकडून आपल्याला उमेदवार मिळेल असा विश्वास मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी व्यक्त केला। गेल्या काही दिवसांपासून विनोद पाटील हे लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी चांगले सक्रिय झालेत। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या अजित पवार विरुद्ध रोहित पवार असा सामना रंगताना पाहायला मिळतोय। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभेतून निवडणुकीला उभे राहिले होते, मात्र या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला। रोहित पवार यांनी हाच मुद्दा उकरून काढत अजित पवार आणि पार्थ पवार यांना डिवचलंय। रोहित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या भावाचा पराभवाचा बदला घेण्याची भाषा केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे, त्यामुळे त्यांचे कुटुंबीय प्रचाराच्या मैदानात उतरलेत। अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे पूर्ण ताकदीने प्रचार करतायत। आता त्यांना थेट Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे। राज्य सरकारने तसा निर्णयच घेतलाय। सांगली लोकसभेच्या आखाड्यामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराला आता अधिकृतपणे सुरुवात केली। औदुंबर येथील दत्त मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत दत्ताचं दर्शन घेऊन विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली। विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह मिळालं असून त्यांनी या चिन्हाचा प्रचार करायला सुरुवात केली। दत्त मंदिरामध्ये विशाल पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी इच्छुक उमेदवार मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची भेट घेतली। ही भेट संपूर्णपणे गुप्त पद्धतीची होती। आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली असून सकारात्मक चर्चा झाली, तर तातडीने सर्वे घेऊन मला उमेदवारी द्यावी आणि मोदींना मदत करणारा खासदार केंद्रात पाठवावा अशी मागणी विनोद पाटील यांनी केल्याचं समोर येत आहे। हेमंत गोडसे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। नाशिकच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। येत्या 2 दिवसात नाशिकची उमेदवारी जाहीर करू असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचं गोडसेंनी सांगितलंय। कामाला लागण्याचे हेमंत गोडसे यांना मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे, यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। हेमंत गोडसे यांनी आरती करत हनुमानाचं दर्शन घेतलं। शहरातील शालिमार परिसरात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये त्यांनी आरती केली। नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असा विश्वासही हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला।
वंचित बहुजन आघाडीकडून देखील नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यात येणार आहे। आता नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। पुण्यात एकाच दिवशी 2 सभा होणार आहेत। एकीकडे नरेंद्र मोदी यांची सभा तर दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची 29 एप्रिलला सोमवारी पुण्यामध्ये सभा होणार आहे। पुण्यात त्यांच्या तोफा कशा धडाडणार, कोण कुणावर कशी टीका करणार याकडे पुणेकरांचं लक्ष आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे। पुण्यामध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सभा घेणार आहेत। प्रियंका गांधी यांच्या पुण्यामध्ये रोड शो सुद्धा होणार आहे। मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये राहुल गांधी यांची सभा होईल, तर नरेंद्र मोदी यांची 29 तारखेला पुण्यामध्ये सभा, त्यानंतर राहुल गांधींची सभा होणार आहे। पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी गांधी पुण्यात येणार आहेत। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांनी भेट घेतली। महायुतीच्या अनेक जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये, त्यापैकी दक्षिण मुंबई जागेवर भाजप लढणार की शिवसेना हा तिढा अद्यापही कायम आहे। सुनील तटकरे यांच्या विरोधामध्ये शरद पवार मैदानात उतरणार आहेत। शरद पवार यांची रायगडमध्ये जाहीर सभा होणार आहे। माणगावच्या मोरंबा इथं सभेचं आयोजन करण्यात आलं असून इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे। सुनील तटकरे यांच्या प्रभावासाठी शेकापा आमदार जयंत पाटील यांनी सुद्धा कंबर कसली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचं बारामतीमध्ये भावी आमदार म्हणून फलक लागलं। युगेंद्र पवार यांचा काल वाढदिवस झाला। बारामती तालुक्यातील सुपा येथील मुख्य चौकामध्ये युगेंद्र पवार यांचा भावी आमदार असा उल्लेख करत फलक लावण्यात आला। युगेंद्र परिवार मित्र परिवार सुपा परगणा यांच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला। ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांनी एकमेकांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्यात। यावरून निवडणूक आयोगाकडून दोन्ही उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्यात। तेरणा हॉस्पिटलकडून रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारकडून 18 कोटी रुपये घेतले होते, मात्र रुग्णांना मोफत उपचार करत असल्याचं सांगून राणा जगजितसिंह पाटील हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप ओमराजे निंबाळकरांनी जाहीर सभेतून केलेला आहे।